अजितदादाच्या विमानाची जे दुर्घटना झाली अत्यंत धक्कादायक होती, वेदनादायक होती आणि सर्व महाराष्ट्राला आणि देशाला एक म्हणजे ज्यांना म्हणतात की दुःखाचा क्षण आणि वेकअप कॉल दोन्ही होता. अशा खाजगी विमानामध्ये अनेक मान्यवर नेते, सर्वसामान्य जनतासुद्धा प्रवास करत असते आणि अशा अपघात होणं ही काही सामान्य गोष्ट नाही आहे आणि त्यामुळे या सर्व प्रकरणाची पूर्ण चौकशी झाली पाहिजे, योग्य रीतीने झाली पाहिजे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ही एक स्वायत्त संस्था आहे, जे मिनिस्ट्रीच्या काही डायरेक्ट काम त्याच्यामध्ये नसते, ते स्वायत्त आहे, पार्लमेंटच्या कायद्याद्वारे स्थापित झालेली आहे आणि ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ते त्यांचं काम करतील. पण सोबत जे अनेक शंका कुशंका जे आपल्या मनामध्ये पण येत राहते, काही त्याच्यामध्ये कोणाचा हात तर नाही आहे, कुणी चुकीचा काही त्यामध्ये काही विमानामध्ये काही मुद्दाम काही गडबड करण्याचा प्रयत्न केला आहे की नाही. आणि दुसरी बाजूला ज्या विमान कंपनीचा हा विमान होता त्यांनी कुठे दुर्लक्षपणा केला आहे, शॉर्टकट्स घेतले आहे किंवा पायलट किंवा इतर जे काही त्या विमान त्या दिवशीची होती फ्लाईट त्याच्याशी संबंधित कोणीतरी काही गडबड तरी केली नाही, काही चुकीचं काही काम केलं नाही. हे सगळी तपशील चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे. असं नाही आहे की एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो एक पार्ट त्यांचा करतील. महाराष्ट्र सरकारने CIDला पण चौकशी दिली आहे, ते त्यांचं काम करतील. पण CBI एक अशी संस्था आहे की ज्याच्यावर सगळ्या भारताच्या लोकांचा विश्वास आहे आणि त्यांचा व्याप मोठा आहे. कारण सगळ्या बाबतीचे महाराष्ट्राबाहेरचे सुद्धा देशातले किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर काही पण त्याच्यामध्ये काही असेल विषय ते तपासू शकतात. आज महत्त्वाची गोष्ट आहे, आमचे दादा तर आमच्यामध्ये राहिले नाही, पण आम्हाला जे वेदना आहे, धक्का पोचलेला आहे देशाला, महाराष्ट्राला, किमान आपल्याला हे तरी माहीत पडलं पाहिजे की खऱ्या अर्थानं झालं काय होतं त्या दिवशी आणि कोणाचा काही चुकीचा त्यामध्ये कोणाचा हात होता की नाही. जे काही शंका काही लोकांच्याकडून पण नाही, पण आमच्याकडून सुद्धा आम्हाला पण कधी कधी वाटते की अचानक असा दुर्दैवी दुर्घटना कशी झाली. त्यामुळे आम्हाला पण पूर्ण त्याची चौकशी करून माहिती आम्हाला आणि देशाला पण पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आणि तटकरे साहेबांनी निवेदन तयार केलं. मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो. आमच्या नेते उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार हेही सुद्धा आमच्यासोबत होते. पार्थ पवार त्यांचा मुलगा आमच्यासोबत होता. आमचे ज्येष्ठ नेते मुश्रीफ साहेब होते. आम्ही गेलो आणि तिथे मुख्यमंत्र्याला आम्ही सांगितलं की तुमच्या CIDकडून की बाकी यंत्रणाकडून चौकशी होत आहे, पण सोबत आपल्या राज्य सरकारने सुद्धा, कारण राज्य सरकारकडून ही घटना महाराष्ट्रामध्ये झाल्यामुळे राज्य सरकारकडून सुद्धा त्याची शिफारस लागते. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलो. त्यांना आम्ही निवेदन केलं की तुम्ही ही चौकशी CBIला पण सुपूर्द करा. त्यांनी त्यांच्या अनुकूलता दाखवली आणि आम्ही पत्र दिल्यानंतर आम्हाला वाटते की 1-2 दिवसामध्ये ही पूर्ण प्रकरणची चौकशी त्यांना गृहमंत्रालयाला ते पत्र पाठवावं लागेल. आमचा दिलेला त्यांचा शिफारसचा एक पत्र. आणि मला वाटते की CBIकडे ही चौकशी गेल्यानंतर अजून सखोल जे चौकशी आहे, इन्व्हेस्टिगेशन आहे, ते नक्कीच होईल अशी आम्हाला खात्री आहे.